ती माझ्यापेक्षा जास्त छान दिसते. त्याचं करिअर एवढं छान कसं? मी तर त्याच्या आधी सुरुवात केली होती, तो कसा पुढे गेला? या सगळ्या गोष्टी तुमच्याही मनात येत आहेत का? आणि तुम्ही एक्झॉस्ट होताय का? तर कंपॅरिझन म्हणजे दुसऱ्याशी तुलना करणं हा सगळ्यात मोठा कारखाना आहे माणसाच्या दुःखाचा. जेव्हा तुम्ही दुसऱ्याशी तुलना करता तेव्हा तुम्ही एक गोष्ट विसरता की तुम्ही तुमच्या सुरुवातीची तुलना दुसऱ्यांच्या मध्यांतराशी करताय. फॉर एक्झाम्पल, तुम्ही 10वीचा पेपर देताय आणि तुम्ही तुमची तुलना करताय 12वी झालेल्या किंवा डिग्री मिळालेल्या व्यक्तीशी. तर ही तुलना चुकीची आहे. कारण त्याची विचार करण्याची पद्धत, विल पॉवर, त्याचं स्पीड, त्याला मिळणारं सपोर्ट, त्याचं सातत्य, त्यानंतर त्याचं ॲम्बिशन, या सगळ्याच गोष्टी वेगळ्या आहेत. तर रिझल्ट्स पण वेगळेच असणार, राईट? मग तुम्ही जेव्हा तरीसुद्धा त्या कंपॅरिझनमध्ये पडता तेव्हा तुमच्या आयुष्याचा स्पीड मंदावतो. तुम्ही गिवअप करता की मला हे जमणारच नाही, मग मी मेहनतच कशाला घेऊ? म्हणून तुम्ही मागेच येता, ॲक्शनच घेत नाही आणि या सगळ्यामध्ये नुकसान दुसऱ्या कोणाचंच होत नाही, फक्त तुमचंच आहे. म्हणून गरज या गोष्टीची आहे की तुम्ही दुसऱ्यांची कंपॅरिझन न करता तुम्ही काल जे होतात त्यापेक्षा आज तुम्ही 1% इम्प्रूव्ह केलं आहे का स्वतःला, या गोष्टीची तुम्ही कंपॅरिझन करणं आवश्यक आहे, ज्यामध्ये तुमची प्रगती आहे. पण आपण जगामध्ये कॉम्पिटिशनमध्ये उतरलेलो असतो की मला ह्याच्यापेक्षा किंवा हिच्यापेक्षा सरस राहायचं आहे नेहमी. त्यामुळे आपण ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो की आपली कॉम्पिटिशन दुसऱ्याशी नाहीच आहे, आपल्याच कालशी आहे. पण जेव्हा तुम्हाला इथे गायडन्सची जरूर असते आणि तो गायडन्स मिळत नाही, तर अशा व्यक्तीची गरज असते की जे तुम्हाला या विळख्यातून बाहेर काढेल. मी काउन्सिलर अमृता विश्वनाथ आणि सिलिंग स्टुडिओमध्ये तुम्हाला तुमच्या युनिकनेसला जपायला, कंपॅरिझनच्या विळख्यातून बाहेर काढायला मदत करते. तर आजच तुमचं 1-to-1 सेशन बुक करा आणि तुमचा